नमस्कार मित्रांनो, वायपी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघूया टार्गेट पोलीस भरती 2021 अतिसंभाव्य टेस्ट सिरीज बॅच क्रमांक 5 यामधली जी काही प्रश्नपत्रिका क्रमांक 7 आहे याचे आन्सर की स्पष्टीकरणासह या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून पोलीस भरतीचे जे नवनवीन व्हिडिओ असतील ते तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ। बघा मित्रांनो, हा जो पेपर आहे तो 28 डिसेंबर 2020 रोजी झालेला आहे। यामध्ये एकूण 100 प्रश्न, 100 गुणांसाठी प्रश्नपत्रिका क्रमांक आहे 7। यातले मराठी व्याकरण त्याचबरोबर जीकेचे 25 प्रश्न याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरणासह घेतलेले आहे। तुम्ही बघितलेलं असेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता। आता व्हिडिओच्या माध्यमातून अंकगणिताचे जे 25 प्रश्न आहे ते आपण स्पष्टीकरणासह घेणार आहोत। त्याआधी जे उमेदवार नवीन असतील आणि टेस्ट सिरीज जॉइन करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी 7057 396 143 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। यामध्ये तुम्हाला 15 PDF पेपर मिळणार आहे। प्रत्येक पेपर 100 मार्क्स असेल। प्रत्येक पेपरची आन्सर की मिळेल आणि प्रत्येक पेपरचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण WhatsApp वरती मिळणार आहे। याची फी आहे 100 रुपये। ही फी तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे द्वारे या नंबरवरती पे करायचे आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट प्लस तुमचं नाव आणि जिल्हा याच नंबरवरती WhatsAppला पाठवायचे, तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये जॉइन केले जाईल। बघा मित्रांनो, बघा या ठिकाणी पहिला प्रश्न, या ठिकाणी 51 नंबर 24 अधिक कंसामध्ये आहे 40/8 कंस बंद अधिक 15 बरोबर किती। आता सर्वप्रथम आपण आपला जो काही पद्धत आहे ते आपण सोडवण्याची पद्धत कशी आहे तर भागाकार आधी सोडवायचा, नंतर गुणाकार सोडवायचा, त्याच्याही आधी भागाकाराच्या आधी आपण काय सोडवतो, कंस सोडवतो। आता या ठिकाणी कंस आहे, यामध्ये जरी बेरजेचं चिन्ह असेल किंवा वजाबाकी चिन्ह असेल तरी आपल्याला हे कंस आधी सोडवावं लागेल, कारण भागाकार गुणाकार करण्याच्या आधी आपल्याला कंस सोडवावा लागतो। तर कंस सोडून बघूया, 8×5 40 म्हणजे या ठिकाणी 5 आलाय। आता 24 या ठिकाणी आहे 24 अधिक 5 अधिक 15, 24 अधिक 5 अधिक 15, 5 आणि 15 20, 20 अधिक 24 या ठिकाणी होणार आहे 44, म्हणजे क नंबरचा ऑप्शन 44 याचं करेक्ट आन्सर असेल। यानंतर समोरचा प्रश्न बघूया, 75 पैसे हे 3 रुपयाचे शेकडा किती। आता 75 पैसे किती, 75 पैसे हे 3 रुपयाचे शेकडा किती विचारले आपल्याला। आता 75 पैसे आहे, ठीक आहे। आता 75 पैसे किती 3 रुपयाचे, 3 रुपये म्हणजे या ठिकाणी 300 पैसे होणार आहे आणि शेकडा या ठिकाणी काय करावं लागेल, 100 ने गुणावं लागेल। 100 एक हे 2 शून्य, हे 2 शून्य कटले, 3 ने 75 ला भाग देऊया 25 म्हणजेच किती तर 25%। 75 पैसे हे 3 रुपयाचे शेकडा आहेत 25%। या ठिकाणी ब नंबरचा जो ऑप्शन आहे 25% याचं करेक्ट आन्सर आहे। यानंतर समोरचा प्रश्न बघूया, 1 ते 20 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती। 78 75 86 आणि 77। तर 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। तर सर्वप्रथम 2 ही मूळ संख्या आहे, त्यानंतर 3 ही मूळ संख्या आहे, त्यानंतर 5 7 11 13 17 आणि 19 ह्या एवढ्या मूळ संख्या कुठे आहे 1 ते 20 या दरम्यान। 1 2 3 4 5 6 7 8 एवढे किती मूळ संख्या 8 आहे, याची जर बेरीज केली तर ती येते 77, म्हणजे डी नंबरचा जो ऑप्शन आहे 77 याचा करेक्ट आन्सर असेल। यानंतर समोरचा प्रश्न बघूया, स्मिताकडे सोनीपेक्षा 80 रुपये अधिक आहे, त्याच्याकडे एकत्रित 260 रुपये आहेत, तर स्मिताकडे किती रुपये आहेत। आता स्मिताकडे सोनीपेक्षा 80 रुपये, आता या ठिकाणी स्मिता मांडून घेऊया आणि या ठिकाणी सोनी। आता या ठिकाणी काय सांगितलं, स्मिताकडे सोनीपेक्षा 80 रुपये अधिक आहे। सोनीकडे जर x असेल तर स्मिताकडे काय असणार आहे x अधिक 80। आता एकत्रित 260 रुपये, 260 मधून 80 वजा करूया, म्हणजे उत्तर काय येणार आहे 180 रुपये, ठीक आहे। म्हणजे 80 कोणाकडे वजा का केले तर 80 एक्स्ट्रा कोणाकडे, स्मिताकडे आहे। आता 180 मध्ये दोघाकडे सेम असणार, 180 मध्ये दोघाकडे किती असणार, याच्याकडे 90 आणि याच्याकडे 90। आता आपल्याला विचारलं काय तर स्मिताकडे किती रुपये, आपल्याला जर सोनीकडे विचारलं असतं तर या ठिकाणी 90 रुपये सोनीकडे असते, परंतु आपल्याला विचारलंय स्मिताकडे किती आहे। स्मिताकडे 80 आणि 90 बेरीज करूया, 8 9 17, 17 आणि 0 170, म्हणजेच या ठिकाणी किती रुपये असणार आहे याच्याकडे स्मिताकडे तर 170 रुपये असणार आहे, जो की क नंबरचा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे। यानंतर कंसात वजा 93 चा वर्ग करायचा आहे आपल्याला। आता वजा 93 चा वर्ग करत असताना आपल्याला 93 चा वर्ग सर्वप्रथम माहित असणं गरजेचं आहे। आता 93 चा वर्ग किती आहे तर 93 चा वर्ग आहे 8449, सॉरी 8649। तर या ठिकाणी आता आपल्याला वजा येईल की प्लस मध्ये येईल, याचं उत्तर प्लस मध्ये येईल की वजा येईल हे कन्फ्युजन आहे। तर या ठिकाणी वर्ग दिले आपल्याला। आता या ठिकाणी बघा 93 चा वर्ग दिलाय, ठीक आहे। तर या ठिकाणी आपण याची मांडणी कशी करू शकतो, -93 गुणिला -93, ठीक आहे। अशा पद्धतीने याची मांडणी करू शकतो। वर्ग म्हणजे 2चा वर्ग करायला सांगितलं, आपण काय करतो 2 गुणिले 2 म्हणजे 2चा वर्ग
4 बरोबर आहे. त्याच पद्धतीने 93चा वर्ग करायला सांगितलं, 93 गुणिले 93 केलं, वजाबाकी चिन्ह होतं जशाला तसं दोन्ही ठिकाणी वजाबाकी चिन्ह दिलं. आता या ठिकाणी आपण गुणाकार केला, किती आला 8649. आता हे वजा वजा चिन्हाचं काय करायचं, तर आता दोन ठिकाणी हे इथे वजा आहे इथे वजा आहे, आता दोन्ही वजा वजा जर एकत्रित आले तर ते प्लस होणार आहे, म्हणजेच उत्तर काय येणार आहे तर प्लस 8649, जे की या ठिकाणी अ नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. यानंतर समोरचा प्रश्न बघूया. वर्गमुळात 1296 बरोबर किती. आता वर्गमुळात 1296 म्हणजे याचं वर्गमूळ काय, तर ही जी संख्या 1296 तो कशाचं वर्गमूळ आहे, कारण त्याला वर्गमुळातून बाहेर जर काढायचं असेल तर त्या संख्येचं आपल्याला काय काढावं लागतं, वर्गमूळ काढावं लागतं. आता 1296चं वर्गमूळ काय, तर 1296चं वर्गमूळ आहे 36. त्यामुळे याला आपण वर्गमुळातून 1296ला जर बाहेर काढलं तर त्याचं उत्तर काय येईल, तर त्याचं उत्तर येईल पुन्हा 36. क नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर समोरचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती संख्या वर्ग संख्या नाही. 225, 625, 441 आणि 741. आता 225 वर्ग संख्या आहे का, आहे 15चा वर्ग. 625 वर्ग संख्या आहे का, आहे 25चा वर्ग. 441 वर्ग संख्या आहे का, आहे 21चा वर्ग. 741 वर्ग संख्या आहे का, नाही. त्यामुळे या ठिकाणी डी नंबरचा ऑप्शन ही खालीलपैकी वर्ग संख्या नाही. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न बघूया. ए ही बी ची विभाज्य संख्या आहे, तर ए व बी चा लसावी काढा. आता ए ही बी ची विभाज्य संख्या आहे. काय, ए ही बी ची विभाज्य संख्या आहे, म्हणजेच बी ने ए ला भाग जाणार आहे. ठीक आहे, बी ने कशाला भाग जाणार आहे, ए ला भाग जाणार आहे. लक्षात येते का, ए ही बी ची विभाज्य संख्या आहे, म्हणजेच या ठिकाणी बी ने ए ला 100% भाग जाणार आहे. बरोबर आहे, बी ने ए ला 100% भाग जाणार आहे, म्हणजेच बी च्या पाढातील वरची ए संख्या असेल. ठीक आहे, गृहीत धरूया आपण बी जर 4 असेल तर या ठिकाणी वरती ए समजा आपण 24 गृहीत धरूया. अंदाजे 4च्या पाड्यामधील कोणती संख्या 20 असेल 24 असेल काही असेल. ठीक आहे. आता या ठिकाणी काय सांगितलं, तर ए व बी चा लसावी काढा. आता लसावी जर काढायचं असेल तर लसावी काय येणार आहे आपल्या या ठिकाणी, तर लसावी काय असेल, यांचा मसावी जर काढला त्याचा 4 येईल. लसावी काढला तर याचा लसावी काय येणार आहे, लसावी असणार आहे 20 असेल तर 20 लसावी येईल, 24 असेल तर 24 लसावी येईल, म्हणजेच ए हा याचाच लसावी येणार आहे. काय, वरच्या अंशात जी संख्या असेल तोच त्याचा लसावी येणार आहे. इथे जर 25 असेल 24 असेल किंवा 4च्या पाड्यातील 40 असेल तर लसावी काय येणार आहे 40 येणार आहे. म्हणजेच अंशामधली जी संख्या आहे ती आपण काय मानली, ए मानली, म्हणजेच लसावी काय येणार आहे याचा, तर लसावी येणार आहे ए. मसावी जर विचारला असता तर मसावी आला असता बी. ठीक आहे, तर या ठिकाणी लसावी असणार आहे ए. क नंबरचं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. यानंतर समोरचा प्रश्न बघूया. दोन अंकी दोन संख्याचा मसावी 4 आणि लसावी 168 आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या. आता मसावी लसावी काढावं लागेल आपल्याला. आता मसावी लसावी 6 आणि 168 या दोघांचं या ठिकाणी काय, तर या ठिकाणी आपल्याला एक दिलंय मसावी दिलंय, एक दिलं लसावी, आणि त्या दोन संख्या कोणत्या आहेत ते शोधायच्या आपल्याला. आता या ठिकाणी आपण जर संख्या घेतल्या, आता 24 घेतली यामधली ऑप्शन क्रमांक आणि 42 घेतली तर याचा लसावी काढा बरं. 6 ने बघूया, 6 ने या ठिकाणी 6 चूक 24, 6 7 42 भाग जातो का, सेम नाही जात, म्हणजे या ठिकाणी 6 काय झाला मसावी झाला. ठीक आहे, 6 झाला या ठिकाणी मसावी. त्याच पद्धतीने आपल्याला लसावी काढावं लागेल. लसावी कशाने काढावं लागेल, प्रथमतः आपल्याला 2 ने भाग द्यावा लागेल. त्यानंतर 2 ने जर भाग दिला तर या ठिकाणी 12 होणार आहे, 42 से 21 होणार आहे. त्यानंतर पुन्हा काय करावं लागेल आपल्याला, 3 ने भाग द्यावा लागेल. अशा पद्धतीने ज्या ह्या संख्या उर्वरित संख्या राहतील शेवटी 1 1 येईपर्यंत, जोपर्यंत शेवटी 1 1 येईल तोपर्यंत या ठिकाणी ज्या संख्या येणार आहे त्या काय असणार आहे, त्याचा गुणाकार केला तर तो लसावी असणार आहे. आणि याचा जर गुणाकार केला 24 आणि 42 ला भाग देऊन तर तो होणार आहे 168, म्हणजे त्या संख्या कोणत्या, एक 24 आणि एक 42 असणार आहे, जे की या ठिकाणी ब नंबरचं ऑप्शन करेक्ट आन्सर आहे. यानंतर समोरचा प्रश्न 3 सेकंद हा 1 मिनिटाचा डॅश डॅश भाग आहे. आता 3 सेकंद हा 1 मिनिटाचा किती भाग आहे. ठीक आहे, तर आता 3 सेकंद हा 1 मिनिटाचा किती भाग आहे, तर या ठिकाणी 3 सेकंद जो आहे, 3 सेकंद 1 मिनिटाचा, 1 मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. 3 सेकंद हा कितवा भाग आहे, 3 1 या ठिकाणी बघा 3 सेकंद आहे. ठीक आहे, 3 सेकंद
आणि 1 मिनिटाचा भाग आहे, म्हणजे याला आपल्याला छेदामध्ये घ्यावं लागेल. 3 1 3, 3 2 6 आणि हा शून्य जशाला तसा, म्हणजेच 1/20 म्हणजेच 1/20 भाग आहे. काय 20 भाग या ठिकाणी 20 म्हणजेच 1/20 भाग आहे, जो की ऑप्शन मध्ये क नंबरचा ऑप्शन जे आहे याचा करेक्ट आन्सर असेल. यानंतर समोरचा प्रश्न बघूया. 7.1/2 च्या 30% किंमत ही 60 च्या डॅश टक्क्या बरोबर आहे. आता 7.1/2 7 दुने 14, 14 ने 15, 15/2 म्हणजेच काय 7.5 बरोबर आहे. 7.5 किंवा मग यालाच आपण 7.5 असं सुद्धा म्हणू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, म्हणजे 7.5 च्या 30% किंमत. आता 7.5 चे 30% आपल्याला सर्वप्रथम करावं लागेल. आता 7.5 चे 30% करूया, छेदात 100. हा शून्य कटला. या ठिकाणी 75 ने याला गुणावं लागेल. 75 त्रिक 225 आणि या ठिकाणी भागाकारात 10 आहे, तर या ठिकाणी 225 याला भाग द्यावा लागेल. या ठिकाणी 1 दशांश येईल आणि पुन्हा ऑलरेडी इथे 1 दशांश म्हटल्यावर या ठिकाणी येईल, म्हणजे 2.25 याचं काय येणार आहे, उत्तर येणार आहे. काय उत्तर येणार आहे, 2.25. आता या ठिकाणी 7.5 चे 30% काय मिळाले आपल्याला, 2.25. आता ही संख्या 60 च्या किती टक्क्या बरोबर आहे. आता 60 च्या किती टक्क्या बरोबर आहे, म्हणजे 2.25 छेदात 60 गुणिले या ठिकाणी 100. पुन्हा याला आपल्याला भाग द्यावा लागेल. या ठिकाणी 0 कटला. आता काय करावं लागेल आपल्याला, आता पुन्हा याला भाग द्यावा लागेल. आता भाग देऊ. या ठिकाणी बघा, या ठिकाणी 6 ने 225 ला भाग द्यावा लागेल. या ठिकाणी पुन्हा आहे 10. पुन्हा याला जर भाग दिला आपण 2 ने बघूया भाग देऊन. या ठिकाणी 3 चा भाग जातो, या ठिकाणी 5 चा भाग जातो. पुन्हा या ठिकाणी 3 ने भाग जातो का बघूया. या ठिकाणी 225 गुणिला 75 आहे, 225 ला जाईल शक्यतो. या ठिकाणी भाग द्यावा लागेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 225 गुणिला 5 जरी केला आपण, तरी या ठिकाणी उत्तर काय येणार आहे आपल्याला, तर उत्तर येणार आहे या ठिकाणी 225 गुणिला 5. 225 ने 5 ला गुणूया आपण. ठीक आहे. आता 5 5 25, 225 गुणिला 5. आता या ठिकाणी 225 गुणिला 5, 5 5 25 ला 5 हातच्याला 2, 5 दुने 10 आणि 2 12, 12 2 हातचाला 1. पुन्हा या ठिकाणी 5 दुने 10, 10 ने 11 म्हणजेच 1125 काय आलंय, याचं उत्तर आलंय. आता 1125 याचं उत्तर आलंय. ठीक आहे. छेदात काय होते, 3 होते. आता 1125 छेदात 3 आहे आपल्याकडे. आता छेदात 3 असल्यामुळे याला पुन्हा भाग द्यावा लागेल. आता 1125 ला जर या ठिकाणी भाग दिलाय आपण, 3 1 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9 म्हणजेच या ठिकाणी पुन्हा कशाचा भाग जाणार, 3.75 चा भाग जाणार आहे. कितीचा भाग जाणार आहे, म्हणजेच आपलं उत्तर काय आलं, तर उत्तर आलं आपलं 3.75. ऑप्शन मध्ये आहे का 3.75, नाही आहे. आता या ठिकाणी अपूर्णांकात दिलेला आहे, तर या ठिकाणी बघा 2 8, 8 आणि 2 10, 10 छेदात 4 काय उत्तर येतंय, 4 दुने 8 नाही आहेत. यानंतर 3 त्रिक 4 त्रिक 12, 12 आणि 3 15, 15 छेदात 4 उत्तर येते का बघा. 4 1 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, पुन्हा 3 उरले, 3 ला भाग जात नाही, डॉट घेतला, 30 झाले. 30 ला 4 ने भाग देऊया, 4 7 28. ठीक आहे. म्हणजे 3.75 ला भाग कशाने जातो, तर या ठिकाणी 3.75 म्हणजेच 3 अपूर्णांक 3 छेदात 4 याचं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे 7.1/2 च्या 30% किंमत ही 60 च्या 3.3/4 टक्क्या बरोबर आहे. यानंतर समोरचा प्रश्न, 11/7, 11/5, 11/9, 11/8, 11/6 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास कोणता अपूर्णांक मध्यभागी असेल. आता या ठिकाणी अंश किंवा छेद जर सेम असेल तर ह्या ज्या उदाहरण आहेत ते सोडवायला एकदम सोपे असतात. आता या ठिकाणी काय, तर अंश काय, या ठिकाणी अंश समान आहे. आता अंश जर सारखा असेल तर ज्याचा छेद लहान तो पूर्ण, ती संख्या सर्वात मोठी. आता ही काय असेल, सर्वात मोठी असेल 1 नंबरवरती. त्यानंतर ही 2 असेल, ह्यानंतर 3, त्यानंतर ही 4 असेल आणि ही 5 नंबरला असेल. आता आपल्याला काय विचारलंय, हे पूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास कोणता पूर्णांक मध्यभागी येईल. आता चढत्या क्रमाने जर लिहिलं तर या ठिकाणी 5 क्रमांकाची ही पहिले येईल, ही दुसरी येईल, ही तिसरी येईल, ही चौथी आणि ही 5वी येईल. आता आपल्याला मध्यभाग विचारलाय तर मध्यभागी हीच येणार आहे. मागूनही जरी विचारलं चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने कशा पद्धतीने घेतलं तर मध्यभागी कोणती संख्या येणार आहे, तर 3 नंबरची संख्या येणार आहे. कारण 5 पैकी 3 नंबर संख्या मध्यभागी येणार आहे. म्हणजे 11/7 ही मध्यभागी असणारी संख्या असणार आहे, जे की बी नंबरचं जे ऑप्शन आहे 11/7 याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर समोरचा प्रश्न बघूया.
किती सरळ व्याज दराने 250 रुपयाचे 4 वर्षात 300 रुपये रास होईल. आता 250 रुपये सरळ व्याज आहे, 250 रुपये मुदल आहे आणि या ठिकाणी 300 रुपये किती वर्षात होणार आहे, म्हणजेच या ठिकाणी 300 मधून 250 जर वजा केले तर या ठिकाणी 50 रुपये काय मिळणार आहे, सरळ व्याज मिळणार आहे. आता सरळ व्याज 50 रुपये या ठिकाणी जर मिळत असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 50 रुपये सरळ व्याज. आपल्याकडे मूळ रक्कम किती आहे, ती मूळ रक्कमही या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, बघावी लागेल. आता या ठिकाणी बघूया आपण 50 रुपये या ठिकाणी जर सरळ व्याज असेल तर 100 गुणिला या ठिकाणी काय आपल्याकडे जी मूळ रक्कम आहे ती मूळ रक्कम आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे, किंवा मग आपण जे सूत्र आहे सरळ व्याजाचं, सरळ व्याज बरोबर या ठिकाणी आपल्याकडे जी रक्कम आहे ती रक्कम आपण, मुदत किती आपल्याकडे 4 वर्षाची आहे, मुद्दल किती आहे 250 रुपये, 100 ने त्याला भाग देऊया. ठीक आहे, आता या ठिकाणी 0 0 कटला, 10 ला पुन्हा भाग देऊया. 5 दुने 10, 5 दुने 10 आणि 5 5 25. ठीक आहे, आता छेदात उरले 2, बे 1 बे, बे दुने 4, 5 ने याला भाग देऊया, 5 दही 50, 2 ने पुन्हा या 10 ला भाग देऊया, बे 5 10, म्हणजेच काय उत्तर आलं आपलं 5%. काय उत्तर आलं 5% दर असेल काय, तर 5% सरळ व्याज दराने 250 रुपयाचे 4 वर्षात 350 रुपये रास होईल. क नंबरचा जो ऑप्शन आहे 5% याचा करेक्ट आन्सर असेल. यानंतर समोरचा प्रश्न, 2 रेल्वे औरंगाबाद वरून अनुक्रमे सायंकाळी 8 व 8:30 वाजता 60 किलोमीटर प्रति आवर आणि 75 किलोमीटर पर आवर किंवा पर तास वेगाने नांदेडकडे जातात तर औरंगाबाद पासून किती अंतरावर त्या एकमेकांना मिळतील. आता जी 8 वाजेची गाडी आहे त्याचा वेग आहे 60 किलोमीटर पर आवर. 8 वाजेच्या गाडीचा वेग आहे 60 किलोमीटर पर आवर. 8:30 वाजता जी गाडी निघणार आहे त्याचा वेग आहे 75 किलोमीटर पर आवर, म्हणजे एका तासाला ती 75 किलोमीटर जाते. आता ही 2 तासात किती जाणार आहे, तर 2 तासात जाणार आहे ही गाडीवरची ही जी आहे 8 वाजता निघालेली गाडी, ती 2 तासात किती अंतर जाणार आहे, तर 2 तासात जाणार आहे 120 किलोमीटर. आता ही जी गाडी आहे ती 2 तासात किती जाणार आहे, तर ती जाणार आहे किती सांगितलं या ठिकाणी 75 दुने 50, म्हणजेच 150 किलोमीटर 2 तासामध्ये जाणार आहे. आता ह्या किती अंतरावर भेटणार आहे, आता ही जर 2 तासात 150 किलोमीटर गेली तर ही 2 तासात 120 किलोमीटर जाणार आहे. ठीक आहे, परंतु याही नंतर काय, तर या ठिकाणी पुन्हा त्याला प्लस 2.5 तासामध्ये जर या ठिकाणी 30 आपण जर प्लस केले तर ते 2.5 तासामध्ये 150 किलोमीटर जाईल. म्हणजेच एकमेकाचं जे अंतर आहे ते 150 किलोमीटर किती वेळात अंतर कापणार आहे त्या, तर 2.5 तासामध्ये तेवढं अंतर कापणार आहे. तर आपल्याला यामध्ये काय विचारले, पासून किती अंतरावर एकमेकांना मिळतील, किती अंतरावर मिळतील, तर 150 जे काही किलोमीटर आहे त्या 150 किलोमीटर अंतरावरती त्या मिळणार आहे. कारण ही 2 तासात जाणार आहे 150 किलोमीटर आणि 2.5 तासात जाणार आहे 150 किलोमीटर. ठीक आहे, तर 2 तासात म्हणजे ही 8:30 ते या ठिकाणी जे काही 2 तास आहे ते 10:30 पर्यंत आणि ही 8 पासून 2.5 तास म्हणजे 10:30 पर्यंत, म्हणजे 150 किलोमीटर म्हणजे 150 किलोमीटर त्या एकमेकींना भेटणार आहे. ठीक आहे, यानंतर समोरचा प्रश्न बघूया. यानंतर एक काम 26 माणसे 17 दिवसात पूर्ण करत असतील तर 13 दिवसात पूर्ण करण्यास अजून किती माणसाची गरज असेल. आता एक काम 26 माणसे 17 दिवसात पूर्ण करत असतील तर 13 दिवसात पूर्ण करण्यासाठी अजून किती माणसे लागतील. ठीक आहे, गुणिले x करूया. आता 13 1 13, 13 दुने 26, 17 दुने 34, म्हणजेच किती माणसे लागणार आहे, 34 माणसे लागणार आहे. परंतु या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय, 13 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी अजून किती माणसे लागतील. ऑलरेडी त्यांच्याकडे 26 आहे, म्हणजे 34 मधून 26 वजा करा. आता 34 मधून जर आपण 26 वजा केले तर उत्तर किती येणार आहे, 8 उत्तर येणार आहे. म्हणजे किती माणसं आणखी लागणार आहे, तर 8 माणसं आणखी लागणार आहे, जो की अ नंबरचा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. यानंतर समोरचा प्रश्न बघूया. 3 अंकी 4 अंकी 5 अंकी लहानात लहान संख्येची सरासरी कोणती. 3 अंकी सर्वात लहान संख्या कोणती, 1000. 4 अंकी 10,000 आणि 5 अंकी किती आहे, तर 5 अंकी आहे 1 लाख. ठीक आहे, सॉरी 3 अंकी आहे 100, 4 अंकी आहे 1000 आणि 5 अंकी आहे 10,000. आता याची आपल्याला काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल आणि त्याला 3 ने भाग द्यावा लागेल. बेरीज करून 3 ने भाग द्यावा लागेल. आता 1000 10,000 मध्ये 1000 मिळवले 11,000, 11,000 100 काय 11,100 ला जर आपण 3 ने भाग दिला, 3 1 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 आणि पुन्हा या ठिकाणी 2 उरले, 3 7 21 आणि हे 2 शून्य जशाला तसे, म्हणजेच या ठिकाणी 3700 याचं काय असणार आहे,
सरासरी असणार आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं करेक्ट आन्सर असेल. यानंतर समोरचा प्रश्न बघूया. एक वस्तू 128 रुपयात विकल्याने विक्रेत्याला 20% तोटा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता 128 ला विकली तर त्याला 20% तोटा झाला, म्हणजेच 80% त्याला किंमत मिळाली. तर 100% किंमत मिळण्यासाठी त्याला या ठिकाणी 100% किंमत किती? तर या ठिकाणी 128 गुणिला तिरपा गुणाकार करूया 100/80. आता या ठिकाणी 0 0 कटला, 8 ने याला भाग देऊया, 8 1 8, पुन्हा या ठिकाणी 4 उरतात, 8 सक 48. या ठिकाणी काय 10 आहे, 16 आणि 10 ला याचा गुणाकार करूया, 16 आणि 10 चा गुणाकार येणार आहे 160 रुपये. म्हणजे त्याची खरेदी किंमत किती असणार आहे? तर ती असणार आहे क नंबरचं ऑप्शन 160 याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर समोरचा प्रश्न बघूया. 68 2/5 बरोबर x वजा 1/10. तर x ची किंमत आपल्याला या ठिकाणी काय करायची? काढायची आहे. आता x ची किंमत काढत असताना आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल? तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी 2/5 जशाला तसं घेतलंय. हे जे भागाकारात आहे, छेदात आहे 10, ते कशामध्ये आपण या ठिकाणी छेदात असलेले आपण गुणाकारात घेऊया, बरोबर x वजा 1. आता या ठिकाणी 5 1 5, 5 दुने 10, 10 झालं. त्यानंतर 2 दुने 4, म्हणजे 4 बरोबर x वजा 1. आता x जशाला तसं घेतलं. आता या ठिकाणी बघा, x जशाला तसं घेतलं आपण, इकडे जर हे वजा, हे 4 जशाला तसे घेतले, हे वजा 1 आहे, इकडे येताना ते +1 होतील, +1 होतील. म्हणजे 4 मध्ये जर आपण 1 मिळवला तर किती होणार आहे? x ची किंमत आपल्याला मिळणार आहे 5. म्हणजेच x ची किंमत किती मिळाली आपल्याला? 5 मिळाली, जे की ऑप्शन क्रमांक अ याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर समोरचा प्रश्न 2.22 भागिला 0.37 गुणिला 1.5 वजा 0.5 बरोबर किती? आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? सर्वप्रथम भागाकार, नंतर गुणाकार आणि नंतर वजाबाकी करावी लागेल. आता सर्वप्रथम भागाकार करत असताना 2.22 भागिला 0.37 याला भाग देऊया. आता 0.37 ने 2.22 ला जर भाग दिला तर तो जातो 6 चा भाग. आता उर्वरित संख्या काय आली? 6 गुणिला 1.5 वजा 0.5. आता 6 ने 1.5 ला गुणूया 15, या ठिकाणी 15 सखी 90. ठीक आहे, 15 सखी 90, परंतु या ठिकाणी दशांश आहे, या ठिकाणी दशांश आहे म्हटल्यावर या ठिकाणी दशांश द्यावा लागेल आपल्याला. म्हणजेच उत्तर आलं 9. 9 वजा 0.5 जशाला तसं. आता 9 वजा 0.5 जर आपण केलं तर याचं उत्तर काय मिळणार आपल्याला? तर तो मिळणार आहे 8.5. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन मध्ये 8.5 बघावं लागेल, जे की क नंबरचं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. यानंतर खालीलपैकी कोणत्या संख्येस 2, 5 आणि 9 ने पूर्ण भाग जातो? 2 ला भाग जाण्यासाठी एकक स्थानची जी संख्या ती सम पाहिजे. ही एक आहे, ही एक आहे, ह्या दोन्ही नाही, म्हणजेच याचं उत्तर येणार नाही. आता 5 ने भाग जाण्यासाठी एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे. यामध्ये 0 आहे, यामध्ये 0 नाही, म्हणजेच हे सुद्धा उत्तर कटलं. म्हणजेच अ नंबरचं ऑप्शन 2250 याला 2, 5 आणि 9 ने पूर्ण भाग जाणार आहे. यानंतर समोरचा प्रश्न बघूया. एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? आता वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र काय? पाय r चा वर्ग. आता आपल्याकडे काय दिलंय? r ची किंमत दिली आपल्याकडे 14. आता पायची किंमत किती आहे? 22/7 गुणिला r ची किंमत किती आहे? 14 आहे. 14 या ठिकाणी 14 गुणिले 14 करू शकता किंवा 14चा वर्गही लिहू शकता. आता 14 गुणिले 14 आपण यासाठी केले की ते भाग देण्यासाठी सोपं जाईल. 7 1 7, 7 दुने 14. आता या ठिकाणी किती उरलंय? 22 गुणिला 2 गुणिला 14. 22 गुणिला 2 44. 44 गुणिला 14. आता 44 गुणिला जर आपण 14 केलं तर याचं उत्तर किती येणार आहे? तर 44 गुणिला 14चं उत्तर येणार आहे 616. किती येणार आहे? 616. तर याचं उत्तर काय असणार आहे? तर एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर असल्यास वर्तुळाचं क्षेत्रफळ किती असणार आहे? तर 616 चौरस सेंटीमीटर. क नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 80 आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 8:2 होते, तर मुलाचे आजचे वय किती? आता 80 वर्ष बेरीज आहे, 10 वर्षापूर्वी 8:2 होते. 10 वर्षापूर्वी दोघांच्या वयामध्ये 10 जर मायनस केले तर ते असणार आहे 60. आता 60 ला आपण भाग देऊया. 60 ला जर 6 ने भाग दिला, ठीक आहे, किंवा मग 60चे 10 भाग जर आपण केले, या ठिकाणी 6 1 6 10, ठीक आहे, किंवा या ठिकाणी काय करायचे? 10 आहे, 8 आणि 2 10, म्हणजेच या ठिकाणी 10 वर्षापूर्वी 60 आणि हे 10, या ठिकाणी उत्तर येणार आहे 6. म्हणजेच साइन 8 48, वडिलाचं वय होतं 48 आणि मुलाचं साइन 2 12.
ठीक आहे, 48 आणि 12 मुलाचं होतं. आता आपल्याला काय विचारलं, 10 वर्षापूर्वी त्यांचं वयाचं गुणोत्तर होतं, आज त्यांच्या वयाची बेरीज किती 80 आहे. तर या ठिकाणी याला 10 प्लस करावं लागतील, याला 10 प्लस करावं लागतील. 48 प्लस 10 58, 12 प्लस 10 22. वय कोणाचं विचारलंय, तर या ठिकाणी मुलाचं वय विचारलं. मुलाचं किती 22 आहे, म्हणजेच अ नंबरचं ऑप्शन 22 या ठिकाणी करेक्ट आहे. वडिलाचं विचारलं असतं तर 58 आलं असतं. यानंतर समोरचा प्रश्न, 10 मिलीमीटर औषध एका बाटलीत याप्रमाणे 10 लिटर औषधासाठी किती बाटल्या लागतील. आता 10 मिलीलीटर औषध एका बाटलीमध्ये असणार आहे. आता अशा एकूण किती 10 लिटर औषधासाठी किती बाटल्या लागतील. आता 10 लिटर औषध म्हणजेच या ठिकाणी काय 10 गुणिला 1000. ठीक आहे, 1000 ml होतं त्यामध्ये, म्हणजेच या ठिकाणी किती असणार आहे, तर या ठिकाणी 10,000 मिलीलीटर असणार आहे. आता आपल्याकडे किती मिलीची बाटली आहे, 10 मिलीची आहे, म्हणजे 10 × 10 आणि हे 3 शून्य म्हणजेच 1000 बाटल्या लागणार आहे. किती बाटल्या लागणार आहे, तर 1000 बाटल्या लागणार आहे, जो की क नंबरचं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. यानंतर समोरचा प्रश्न, एक वस्तू 243 रुपयांना विकली तेव्हा 19% तोटा होतो, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती. 243 रुपयाची वस्तू 19% तोट्याने विकली, म्हणजेच 81% किमतीवर विकली, तर 100% किंमत येण्यासाठी किती लागेल. 243 गुणिला 100 करूया. 243 गुणिला 100 छेदात 81. आता 81 ने आपल्याला कशाला भाग द्यावा लागेल, तर 81 ने भाग द्यावा लागेल आपल्याला 243 ला. 81 ने भाग जातो 243 ला 3चा. 3 गुणिले 100 300, म्हणजे त्याची किंमत किती असणार आहे मूळ, तर ती असणार आहे 300. ब नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर समोरचा आणि शेवटचा प्रश्न, 2 नळ एका टाकीला क्रमशः 2 तास आणि 3 तासात भरतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी भरायला किती वेळ लागेल. आता भरायला किती वेळ लागेल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर भरायला किती वेळ लागेल म्हणजे ज्या दोन संख्या त्याचा गुणाकार करायचा आणि छेदामध्ये त्याची काय करायची, फक्त बेरीज करायची. या ठिकाणी रिकामी व्हायला वेळ लागलेला असतं, तर छेदामध्ये आपल्याला फक्त वजाबाकी करावी लागली असते. 6 या ठिकाणी पुन्हा 2 + 3 किती होणार आहे, तर 2 + 3 होणार आहे 5, म्हणजेच 5/6 वेळ लागणार आहे. परंतु आपल्याला तासामध्ये वेळ दिलाय, तर या ठिकाणी 5/6 जर दिला आपण तर 1.2 तास, किती 1.2 तास वेळ लागणार आहे. 1.2 तास आणि 1.2 तासाला जर 1 तास आणि 2 पॉइंटला जर मिनिटामध्ये कन्वर्ट केलं तर त्याचे 12 मिनिटे होतात, म्हणजेच 1 तास 12 मिनिटे. क नंबरचा जो ऑप्शन आहे याचं करेक्ट आन्सर आहे. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने जे काही अंकगणिताचे 25 प्रश्न होते ते आपण स्पष्टीकरणासह घेतलेले आहे. यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय दिला जाईल. याही नंतर जे उमेदवार नवीन असतील, टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी इच्छुक असतील, त्यांनी 70 57 396 143 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. यामध्ये तुम्हाला 15 PDF पेपर मिळणार आहे. प्रत्येक पेपर 100 मार्क्स असेल. प्रत्येक पेपरची आन्सर की आणि प्रत्येक पेपरचं व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळणार आहे. याची फी आहे 100 रुपये. ही फी तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे द्वारे या नंबरवरती पे करायची आहे आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट प्लस तुमचं नाव आणि जिल्हा याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवायचं आहे. तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये जॉईन केलं जाईल. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.